कॉलेज मधली सानिका. ए हाय हाय सानिका, मला ओळखलंस? अगं आपण कॉलेज मधल्या मैत्रिणी. काय हे हा, कशी आहेस तू? मस्त ना? अरे मी तर खूप छान. काय ग, लग्न केलंस ना? मला सांगितलंच नाहीस ना लग्न केलंस ते. बरी आहेस तू? बरं, बाकी कसं चाललंय सगळं? छान ना? आणि ऐक ना, एक मिनिट, काय आहे सगळं हाताला? एक मिनिट, मानेला पण आहे तुझ्या. तू ठीक आहेस ना? बरी आहेस ना? सगळं चांगलं चाललंय ना घरात? मग काय आहे? काय तुझा नवरा तुला हे रात्रीचं मारतो? एक मिनिट, कोणाशी लग्न केलेस तू? हा, मग तुम्ही दोघं कॉलेजमध्ये प्रेम करायचं ना, मग हे काय आहे? मी सांगू तुला? बघा, नंतर म्हणायचं नाही. तू डिवोर्स दे. नाही, तू डिवोर्स देच. हे बघ, लॉचा अभ्यास मी केला नसला ना तरी पण तू लॉचा अभ्यास केलायस, याचा विसर तुला पडलाय. आणि नेहमी काय म्हणायचीस तू? काय ते जो गुन्हा करतो तो गुन्हेगार असतो, पण जो गुन्हा सहन करणारा असतो तो त्याहून मोठा गुन्हेगार असतो, बरोबर ना? मग ते तू करतेस. काही टॉलरेट करायची काही गरज नाहीये, हीच वेळ आहे. अरे जॉबचं काय, मी लावून देईन ना. हे बघ, मी सध्या जॉबलाच चाललीये. बघ, वाटलंच तर मी आज तुझं म्हणणं, तुझं जे काय क्वालिफिकेशन जे काय असेल ते मी आज एकदा बॉसच्या कानावर घालून ठेवते. पण ह्यात ना तू बाहेर ये आता. अरे काय दशा झाली बघ, काय होतीस तू? किती टॅलेंटेड मुलगी होतीस तू, आणि हे काय आहे तुझं? अजिबात नाही, मला नाही चालणार. घरच्यांना मी तुझ्या समजवीन. आपली मुलगी जर खुश नसेल तर कशाला उगच. हे बघ, किती दिवस सहन करशील? अगं दिसतंय सगळं दिसतंय. इतक्या वर्षानंतर मी तुला भेटते आणि मला पटकन कळलं. विचार कर, जे लोक तुला दररोज बघतात त्यांचं काय होत असेल? तुझ्या आजूबाजूची लोक काय विचार करत असतील? म्हणून सांगते, आवाज उठव. कळलं? अशी गप बसून चालू नकोस. कारण एक गोष्ट लक्षात ठेव, तू माणसावर प्रेम केलं होतंस. आज जो तुझ्या समोर उभा आहे ना तो राक्षस आहे, कळलं? त्याच्यावर प्रेम नाही केलंस, समजलं? म्हणून सांगते. बाकी सगळं ओके आहे ना? मला माहिती आहे ओके नाहीये, बट तरी सुद्धा. बरं, चल घरी माझ्या. चल ग, चल, खरंच सांगते, चल. पाय तर मी आज माझ्या बॉसला सांगते मी येत नाही म्हणून. आज आपण माझ्या घरी जाऊया आणि मस्तपैकी छान छान आपल्या गोड आठवणी ज्या आहेत त्या आपण काढत बसूया. जरा बोलूया एकमेकींशी. चल चल ग, चल 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 चल.